प्यायचं नाही, म्हणजे ते अस्पृश्यता पाळली जायची त्यावेळेस. परंतु या घटनेनं सर्वांना समान आणून ठेवलेला आहे. अस्पृश्यता पाळण्यास बंदी कलम 17 नुसार केलेली आहे. कलम 18 नुसार पदव्यांना सुद्धा बंदी दिलेली आहे. परंतु आपण भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मश्री असे जे काही पदवी देतो त्याला बंदी केलेली नाहीये. सगळ्यात पुढचं जे कलम आहे 19, या 19 मध्ये कलम 19 नुसार आपण बोलू शकतो, आपलं मत व्यक्त करू शकतो. आज मी या ठिकाणी तुम्हाला बोलतोय, हे माझं आर्टिकल म्हणजे कलम 19(1) नुसार मी या ठिकाणी बोलू शकतोय. मला बोलण्याचा अधिकार माझ्या संविधानात दिलेला आहे. तसंच आर्टिकल 19 मध्ये सुद्धा आपण सर्व एकत्र या ठिकाणी जमलेलो आहेत. कसं? शांततेत, कोणतेही डेडली वेपन्स म्हणजे थोडक्यात कोणतंही हत्यार न घेता या ठिकाणी आपण जमलोय, तो अधिकार मला संविधानाने दिलेला आहे. एखादी आपण संस्था असते, ती संस्था स्थापन करण्याचा अधिकार मला संविधानाने दिलेला आहे. मी आज बार्शीतून आज मी जम्मू काश्मीर सुद्धा जाऊ शकतोय. पूर्वी जाऊ शकत नव्हतो आपण, म्हणजे फिरण्यास, संचार करण्यास, परंतु आज मी जाऊ शकतोय ते कलम 19 नुसार. मी इथून जर सोलापूरला गेलो, सोलापूरहून जर कर्नाटकात प्रवेश करत असेल तर तिथं मला कुणी अडवू शकत नाही. त्या ठिकाणी मला संचार स्वातंत्र्य कलम 19 नुसार दिलेलं आहे.